खरंच पाटील साहेब, हा जो सगळा परिसर आहे ना, हा खूप प्रसन्न आणि आम्ही आल्यापासून दोघेही इकडे बघतोय. एवढं छान तुम्ही सगळ्यांनी हे इथलं मेंटेन केलंय किंवा इथे हा जो सगळा परिसर आहे त्या सगळ्याची स्वच्छता आणि हे जे सगळं केलंय, मला त्या सगळ्याविषयी म्हणजे ट्रस्टचं जे तुमचं कार्य आहे, तुम्ही खूप सामाजिक उपक्रम पण या ठिकाणी राबवता, तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. दत्त सेवा मंडळ हे आमचे मंडळ 2018 साली स्थापन झालेलं आहे साहेब. अच्छा. 2018 साली स्थापन होऊन आमचं कार्य फक्त मंदिर परिसर आणि अन्नक्षेत्र. जेवढं मंदिर परिसरात जसे नरसोबावाडी डेव्हलप झाल्या तसे मंदिर आपले का डेव्हलप नाही, त्या हेतून सर्व लोक एकत्र आले, युवक पिढी, आणि ते स्थापन केले 2018 ला. अच्छा. पहिले आम्ही स्थापना केल्यानंतर पहिलं आम्ही स्वच्छतेची मोहीम आखली. पहिली इथं स्वच्छता फार कमी होती. बर. स्वच्छता केली, घाट परिसर, परत जे भक्त येतात त्यांच्या मुलांनी खेळण्याची इकडं डावीकडच्या बाजूला सोय केलेली आहे, पार्किंगची सोय केली. नंतर आम्ही ऑफिस काढून अन्नक्षेत्र उभा केलं. दत्त सेवा मंडळ हे आहे, हे आमचं 2018 साली स्थापन झालं. आज 7 वर्ष झाले स्थापन आहे. रोज कमीत कमी सोमवार ते रविवारपर्यंत 1000 माणूस जेवतं. गुरुवार पौर्णिमेचं 10-20 हजार, दत्त जयंती लाख पब्लिक जेवतं. एवढी सोय केली जाते. आमचं प्रथम कार्य भक्तांची जेवढी काही इच्छा असेल ती पूर्ण करणे. भक्त जे काय सजेशन देतील त्याचं आम्ही काम करत राहायचं. दुसरी गोष्ट, भक्तांनी कुठलाही इथं त्रास झाला नाही पाहिजे. जेणेकरून इथं परिसरात आलं की त्यासनी शांतता, हे ठिकाण तसं महाराजांचं शांततेच आहे. बरोबर. त्यामुळे शांतता ही पहिलं प्रिय आहे. आणि आम्ही सुरुवात केली अन्नदानापासून. अच्छा. आज जवळजवळ 5 कोटीचं आम्ही अन्नदान घातलेलं आहे 7 वर्षात. असे आमचे विविध उपक्रम आहेत. आणि जेणेकरून पहिलं प्राधान्य आमचं असेल ती स्वच्छतेला असेल. जेवढी स्वच्छता देतील तेवढं आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. आणि दत्त जयंतीला कमीत कमी आहे 20 ते 30 हजार लोकांची प्रसादाची सोय असते. तसेच आमचा उपक्रम आहे की दर पौर्णिमेला शेवटच्या शनिवारी गुरुचरित्र पारायण असतं. सर्व भक्तांनी याची नोंद घ्यावी की गुरुचरित्र पारायण हे दर शनिवारी शेवटच्या महिन्यातल्या शनिवारचं असतं. शेवटच्या आठवड्याच्या शनिवारी गुरुचरित्र पारायण असतं. ते त्या ह्याच्यावर होतं. त्यांची जी काही सोय असेल ती आमच्या मार्फत सेवेत केली जाते. वा वा पाटील साहेब, खरंच. अहो, जेव्हा इथे आम्ही आलो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींविषयी आम्हाला खरंच माहिती नव्हती. म्हणजे आम्ही सगळा परिसर बघितला. ट्रस्ट तुमचं खरंच खूप छान काम करताय. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही खूप छान पद्धतीनं हे सगळं करताय. येऊ आम्ही. थँक्यू.